मुंबईतली आदर्श इमारत आठवडाभरात ताब्यात घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिलेत। तसंच आदर्शमधल्या रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचंही कोर्टाने सांगितलंय। मुंबई हायकोर्टाने ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते। हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आदर्श सोसायटीतल्या रहिवाशांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। रहिवाशांच्या या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला इमारत ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत। आदर्श घोटाळ्यामधली पहिली चूक, पहिला गुन्हा जर कोणता घडला असता तर तो असा होता की संरक्षण खात्यातल्या ताब्यातली जमीन काढून एका प्रायव्हेट आदर्श सोसायटीला त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती। ती चूक आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने करेक्ट करण्यात आलेली आहे, सुधारण्यात आलेली आहे आणि ती जमीन इमारतीसकट पुन्हा डिफेन्स मिनिस्ट्रीकडे देण्यात येत आहे। ही पहिली यातली एक करेक्शन म्हणता येईल या संपूर्ण स्कॅम मधली। यातला महत्वाचा मुद्दा जो आता राहतो की ज्या सुशीलकुमार शिंदे आणि निलंगेकर पाटलांनी संरक्षण खात्यातली जमीन प्रायव्हेट सोसायटीला दिली त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई कधी होणार? जोपर्यंत तशी कारवाई होत नाही तोपर्यंत या प्रकरणात पूर्ण न्याय झाला असं म्हणता येणार नाही। सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आता सिद्ध झालं की आदर्श घोटाळा झाला। याच्यामुळे जे मुंबई सीबीआय कोर्टमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात जे क्रिमिनल प्रोसिडिंग सुरू आहे त्याला चालना मिळेल। एका बाजूला आदर्श इमारत सरकारचा कब्जात गेली, तसाच पद्धतीने अशोक चव्हाण हे जेलच्या ताब्यात जाणार। आता हा आदेश सर्वांवर बंधनकारक आहे, याची अंमलबजावणी केंद्र सरकारची जबाबदारी आहे। काही लोक या आदेशाकडे प्रश्न निर्माण करताय, हे योग्य आदेश नाही असं सांगताय। ज्यांना या आदेशाच्या विरोधात काही त्यांच्या मनात प्रश्न असतील ते सुप्रीम कोर्टच्या डबल बेंच असेल, फुल बेंच असेल तिकडे रिव्ह्यू पिटिशन फाईल करू शकताय, पुन्हा सुनावणी होऊ शकते। पण लोकतांत्रिक व्यवस्थेमध्ये कोर्टाचा निकाल हे योग्य नाही असं बोलणं हे उचित नाही।